नमस्कार मंडळी, आज बघूया बायकोची काय रेसिपी चालली, तयारी भाजीची काय चाललंय का आज? काय बाबा, बाजरीची भाकरी? अरे वा, एक नंबर. आणि सोबत सोबत चाललं, अरे वा, चिकनचा खिमा आहे आज मित्रांनो आमच्याकडे. आज पाऊस पण छान झालेला आहे, त्याच्यामुळे चिकनचा खिमा बनवायचा आहे. हा, बघूया आता. कांदा टाकला थोडासा, टमाटर चांगला, थोडं टाकते टमाटर, कोथिंबीर, हळद मीठ टाकायचं राहिलं वाटतं. भाकरी पण बनवायच्यात मला इकडे. भाकरी पण बनवते मित्रांनो, दोन्ही काम सोबतच चालले तर. कारण आता तिला भूक लागली आहे. मला एकटीला, मला पण भूक लागली मित्रांनो खूप. आता खिमा बघितल्यानंतर तर जास्त लागले असेल ना माझ्या मते. नॉनव्हेज लवर आहेत ना आम्ही नाही, तुम्ही. हो ना, मीच मीठ, अजून एक चम्मच मीठ. बघूया आता कशी होते रेसिपी. पेस्ट टाकलं का? अद्रक लसूण पेस्ट टाकायचं राहिली. अद्रक लसूण पेस्ट बस टाक बस. तर आता खिम्याची रेसिपी, खिमा शिजायला टाकलाय मित्रांनो. इकडे बाजरीच्या भाकरी येतात. बघूया आता झाल्यावर तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. थोडंसं थांबा, जरा वेट करा. तर मित्रांनो आता फायनल डेस्टिनेशन चालू आहे. काय डेस्टिनेशन? काय बघा, हे काय काय केलंस ग? आता कढईत टाकलंस कांदा, ते उरलेला टाकलाय, टमाटर, अद्रक लसूण पेस्ट. आता हे टाकणार घरगुती मसाले आमचे सगळे. हे बघा, आमचे फेवरेट मसाले हे आम्ही गावाकडून आणतो. सगळे टाकले त्याच्यामध्ये. मी आमच्या सासूबाईची किमया आहे की एवढे टेस्टी मसाले बनवतात, त्या खूपच टेस्टी बनवतात. आणि असं असे लेकीला आयतं खायला घालतात. सगळ्यांची मम्मी देतात, सगळं रेडीमेड लागतं इकडं, तिखटा सहित. नशीब आहे माझं, माझी एवढी चांगली मम्मी आहे. मला असायलाच पाहिजे, सगळ्यांनाच असले पाहिजे. सगळ्यात जास्त मोठं तुमचं सासूबाई. हो, आमच्या सासूबाईच्या हाताला खूपच चव आहे, मस्त. एके दिवशी आल्याच्या नंतर तुम्हाला त्यांची रेसिपी दाखव. आणि थोडं हसवण्याचाही प्रयत्न करू आम्ही तुम्हाला. रील्स काढणार आम्ही त्यांच्यासोबत, थोड्या रील्स काढायचं नियोजन आहे आमचं. आता फायनल ह्याच्यामध्ये टाकू आपण आता खिमा, चिकन खिमा. ते व्यवस्थित पुसून टाकतात. वाजता एवढा मस्त यायला लागलाय मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. लगेच खाऊ वाटते. ते पण बाजरीच्या भाकरी सोबत. बाजरीच्या भाकरी केल्या मस्त भारी. कांदा लिंबू पण रेडी करून ठेवलाय. ठेवावं लागणार. बघूया आता 10-15 मिनिटं लागतंय. थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसं हलकं पाणी शिजण्यासाठी. त्याला शिजले कसं ते जरा मसाला लागला पाहिजे ना. तर हे शिजू दे ह्याला. आता जेवण करताना डायरेक्ट व्हिडिओ टाकूया. मित्रांनो आता फायनली जेवणाची तयारी झालेली. बायको आता खिमा आणती बघा. खिमा सांगू शकत नाही मित्रांनो, एवढा भारी. बायको, थँक्यू बायको केल्याबद्दल. एवढ्या गडबडीमध्ये जरा केलाय. आता खाऊन सांगतो मित्रांनो जरा तुम्हाला. 1 मिनिटच थांबा तुम्ही फक्त, आता घाई करू नका तुम्ही पण. पण घाई करीत नाही. ते माझं ताट छोटस. बायको एक दिवशी खिमा पाव करायचा. एक नंबर झाला बघा मित्रांनो. जर रेसिपी आवडली तुम्हाला लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि या खिमा खायला. या खिमा खायला. खिमा आणि बाजरीची भाकर. भाकर. बाय मित्रांनो. हा.